रामराम मंडळी, विदर्भाच्या आजच्या 7व्या दिवसाच्या भटकंतीत तुमचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत गोंदिया जिल्ह्यातील कामठा या किल्ल्यावर. भुईकोट आहे. चला तर पाहूयात हा कामठ्याचा भुईकोट. कामठा किल्ला हा सावकाराचा कोट म्हणून आपल्या गोंदिया प्रसिद्ध आहे. गोंदियापासून साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हा भुईकोट आहे. ह्याची तटबंदी आपण या ठिकाणी पाहू शकतो. तटबंदीत येथे 2 बुरुज दिसत आहेत आपल्याला. चांगल्या मोठ्या आकारातले बुरुज आहे आणि तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे. हा इथला कोपऱ्यातला एक बुरुज आणि हा मध्य भागात असलेला दुसरा बुरुज. आणि या ठिकाणी पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला हा भुईकोटाचा महादरवाजा दिसेल. आपण आतमध्ये जाऊयात आता. सध्या ज्यांच्या मालकीचा हा भुईकोट आहे तेथे नसल्यामुळे आतला काहीसा भाग आपल्याला पाहता येणार नाही. जेवढा शक्य होईल तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. अशा पद्धतीचा महादरवाजाचे हे द्वार. समोर आपल्याला काही घरं पाहायला भेटतील. देवड्या अशा आतल्या बाजूने आतमध्ये जाण्यास मार्ग आहे. सामान्यतः जो आपण दरवाजातून प्रवेश करतो आपल्या दोन्ही हाताच्या आजूबाजूला असतात, पण इथे ती रचना नाहीये. आतल्या बाजूस येऊन या देवड्या आपल्याला अशा पद्धतीने पाहता येते. दारातून आत आल्यानंतर आपल्याला इथे ही विहीर पाहायला भेटते. छोट्याशा आकारातली आहे. अर्धा भाग पलीकडच्या बाजूला आहे आणि अर्धा भाग येथे. हे जेणेकरून आपण आता तटावर जाऊन पाहूयात. आपल्याला बाहेर जो दिसणारा बुरुज होता तो हा मध्यातला बुरुज. सामान्यपणे बऱ्यापैकी बुरुज हे दगडमातीने भरलेले असतात आणि इथे या बुरुजाची रचना अशा पद्धतीने आतल्या बाजूने एक खोलीचं स्वरूप त्याला दिलेलं आहे. पुढील बुरुज जो आहे तो पण कदाचित तसाच असावा. बुरुजावरून आतल्या भुईकोटाचे हे अशा पद्धतीने आपल्याला दृश्य पाहता येते. दुसऱ्या बुरुजाकडे जाऊ आपण आता. जाताना आपल्याला एक मंदिर दिसलेलं आहे. देवी मातेचं मंदिर आहे. बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि शेजारी राधाकृष्णाची मूर्ती आहे.
मंदिरातून बाहेरून आपण आता आपल्या ह्या बुरुजाकडे जाऊयात. सुंदर बांधलेला हा बुरुज. मंदिराचा आपल्याला जुनी बांधकाम असलेला हा जो त्याचा भाग या ठिकाणी दिसतोय, त्यावर हे नवीन बांधकाम केलेले आहे. कोपऱ्यावरच्या बुरुजात आपण आता जात आहोत. हाही बुरुज त्याच पद्धतीचा आतल्या बाजूने मोकळ्या जागेचा वापरही करता येऊ शकतो, अशा पद्धतीने त्याची रचना. बाहेर जाण्याचा एक मार्ग आहे आणि वर तटावर जाण्यास हा जिना. त्या तटावरून आपण आता वर जाऊया तटातल्या ह्या जिन्याने. सुंदर असा हा जिना. अशा पद्धतीने वरच्या बाजूला तटावर आल्यानंतर आपल्याला हे दिसणार आहे खालचे दृश्य. आणि हा आपला तटात मध्यावर असलेला बुरुज. इकडे एक उंच असा बुरुज आहे. या दोन्ही बुरुजांच्या पेक्षाही उंचीने काहीसा थोडा जास्त आहे तो. शेजारी एक तलाव दिसत आहे आणि हे प्रचंड मोठं असं पिंपळाचं झाड. बराचसा ऐतिहासिक काळ अनुभवला असेल याने. चला आपण त्या बुरुजावर जाऊयात. बुरुजावर जाण्यासही जिना दिसत आहे, पाहूयात. इथून जाता असं असतं आपल्याला, मध्ये झाड असल्यामुळे जाता येणार नाही. खाली जाऊन पाहूयात. भक्कम बांधणीचा हा बुरुज. जिन्यातून आपण आता वर जाऊयात. ठिकाणी आपल्याला एक थडग दिसत आहे. पहिल्या टप्प्यातून आपण आता दुसऱ्या टप्प्यात पायरीने जाऊयात वर. हा निम्म्या उंचीपर्यंत बुरुज भरलेला आहे आणि वरच्या टप्प्यात ही एक थडग्याची इथे ही वास्तू आपल्याला दिसते. हा आजूबाजूचा परिसर कामठे गावाचा आणि हा आपला कोपऱ्यातला बुरुज. ज्यांच्या मालकीचा हा कामठा किल्ला आहे त्यांची ही वास्तू. सध्या ते नागपुरात असल्यामुळे ही वास्तू बंद आहे. त्यात एक संग्रहालयही आहे, पण कोणी नसल्यामुळे आपल्याला ते पाहता येणार नाही. चला खाली जाऊ नये. सोन्यातील घाण्यातील हा दगड सध्या वापर नसल्यामुळे
इथे पडून आहे. देवी आईच्या मंदिरासमोर असलेले हे आणखी काही देवता त्यांची मूर्त्या. पुढे जाऊन पाहूयात अजून. आपली कागदी फुले, भुईकोटाची ही मागची बाजू. भुईकोटाच्या या कोपऱ्यात एक छोटंसं मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे. नागदेवतेचं मंदिर आहे हे. विदर्भाला बऱ्याच ठिकाणी आपल्याला अनेक गावात गडांवर नागदेवतांचं अशी मंदिरं पाहायला भेटतात. अंजी मोठीमध्ये या गावात तर प्रत्येक घरासमोर आपल्याला एक एक नागशिल्प दिसत होते. अशा बाजूला या तटाच्या भिंतीत आपल्याला या कोपऱ्यातही बुरुज कुठं आढळलेला नाही आहे. कदाचित ही बाजू ढासळलेली असेल, कारण तटाची भिंत ज्या पद्धतीत तिथे आहे, ज्या अवशेषांमध्ये आहे, कुठल्याही प्रकारचे त्या प्रकारचे अवशेष इथे नाही आहेत. पाहूयात पलीकडच्या बाजूला जाऊन आपल्याला अजून काय पाहता येईल. या ठिकाणी आपल्याला एक जुनी विहीर पाहायला भेटत आहे. झाडोरा जास्त आहे. वापर तर सध्या त्याचा काही दिसत नाही, कारण विहिरीतूनही झाडोरा बराचसा हे झालेला आहे. समोर जे आपल्याला घर दिसत आहे त्या वास्तूमध्ये या किल्ल्यांचे जे सध्याचे वंशज आहेत ते वास्तव्य करतात. सध्या इथे कोणी नसल्यामुळे आपल्याला आत जाता येणार नाही. आतल्या बाजूला त्यांचं एक संग्रहालयही त्यांनी तयार ठेवलेलं आहे. ते पाहता आलं असतं आपल्याला, पण हरकत नाही. जागीरदार जेथे राहतात त्यांची ही सध्याची या भुईकोटातली वास्तू. कामठा भुईकोटाच्या या महादरवाजा समोरून शेजारीच असलेल्या या 6 खांबांच्या प्रतिकृती आपल्याला दिसत आहेत. काय प्रयोजन असेल काही सांगता येणार नाही, मात्र कुठल्या तरी एखाद्या सभागृहाच्या सभामंडपासाठी या खांबांची निर्मिती झाली असावी किंवा ते वापरात असावं. पण आता वरचं छप्पर यावर नसल्यामुळं नक्की काय अवशेष होते हे आपल्याला सांगता येणार. आमचा भुईकोट पाहून आपण आता थोडे पुढे आलेलो आहोत. पुढे आल्यानंतर आमच्या गावातच आपल्याला हे महादेवाचं सुंदर असं एक मोठं मंदिर या ठिकाणी पाहायला भेटेल. खूप मोठ्या आकारात येथे शिवपिंड तयार करण्यात आलेली आहे आणि एक बलाढ्य मोठ्या आकाराचा हा नंदी आपल्याला इथे पाहता येईल. खूप सुंदर असा हा नंदी आहे. नंदीच्या पूर्ण अंगावर आपल्याला हा घंटांचा हार पाहता येईल.
इथे ही मोठी घंटा, इथे भगीरथी देवी स्मृती मंदिर आपल्याला दिसेल. भगीरथी माता यांचं हे स्मृती मंदिर आहे. आणि ही सुंदर अशी महादेवाची मोठ्या आकारातली ही शिवपिंड आणि त्या शिवपिंडी समोर असलेले आपले नंदी महाराज. खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे हे. समोरून आपल्याला अशा तऱ्हेचे महानंदीचे दर्शन घडेल. शंभो. महादेवांच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने नंदी महाराजांचं हे सुंदर असं दृश्य दिसतंय. दोन्ही बाजूला, एका बाजूला त्रिशूल आहे, एका बाजूला ही मोठी घंटी. अशा तऱ्हेने आपल्याला मंदिर परिसर पाहता येईल. पूर्ण शिवपिंडीचा आकार देऊन या मंदिराची रचना केलेली आहे. मध्ये महादेवांची सुंदर अशी काळ्या पाषाणातील शिवकुंड ही आहे. त्याचे दर्शन घेऊन आपण आत्ताच बाहेर आलेलो आहोत. इथे शेजारी आपल्याला श्री संत लहरी बाबा यांचा हा आश्रम पाहता येईल. महादेव मंदिराला शेजारीच लागून असलेला हा आश्रम. चला तर मंडळी, गोंदियातील या कामठा किल्ल्याची म्हणजे कामठा भुईकोटाची आजची भटकंती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. विदर्भातले आपले अगोदरही काही व्हिडिओ आलेत, पुढेही येत राहतील. सर्व व्हिडिओ आवर्जून पहा आपल्या दख्खन दौलत चॅनलवर. कामठ्यातील ही महादेव मंदिराची सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कधी आलाच या भागात गोंदियात, तर गोंदियाचा जवळ असलेला हा कामठ्या गावातील भुईकोट व तेथेच असलेले हे आश्रमाशेजारील महादेव मंदिर नक्की पाहून घ्या. चला तर भेटूयात विदर्भाच्या पुढच्या भटकंतीत.